आता आम्ही मंदिराचा मँगो लेक. हाय हॅलो नमस्कार मैत्रिणो. आणि आता आम्ही नेक्स्ट पॉईंटला वरती आलो, एकदम टोकाला आलो आहे. म्हणजे आमची इथून थोडंसं वरती आहे अजून एक पॉईंट, पण आम्ही इथे आलो. इथून ना खूप धुकं बघा ना किती आलं आहे. आणि सगळं हे ना पाऊस पडल्यानंतर जे क्लाऊड येतात ना ते सगळं आहे. इतकं छान वाटत होतं ना वरती. आणि वरती ट्रॅकिंगचं आहे थोडंसं वरती गेल्यावर. हे सर्वात लास्ट पॉईंट आहे तिथे. आणि आम्ही जी गाडी केलेली त्या गाडीनेच आम्ही इथे आलेलो फिरायला. लोक इथे स्कूटीसुद्धा भेटते, पण इकडे लोक ना स्वतःची गाडी किंवा जी माणसं आहेत ना तिथे फिरवणारे गाडी त्यांचे घेऊन येतात. आणि इतकं इथं भारी वाटत होतं ना नुसतं धुक्यात. आणि सगळं असं जवळ धुकं येत होतं. आणि ते जोरात आवाज मारला ना की ते आवाज रिटर्न येत होतं असं. इथे माणसं उभी आहेत ना ते जोरात आवाज देत होते इथे. आणि खूप मजा येत होती वरती असं. खूप माणसांनी संडे आणि होतं ना तेव्हा खूप गर्दी होती ते. आणि इथे आम्ही आता ना खाली चाललो होतो. इथे खाली असं मंदिर आहे, शंकराचंच आहे. आणि मग इथून आम्ही असं चालत चाललेलो आहे. तसं थोडा वेळ आम्ही थांबलो तिथे, सगळे पॉईंट बघितले. आणि आता आम्ही मंदिरात चाललेलो इकडे खाली. आता आम्ही मंदिरात चाललोय. मंदिरात आलो. हा मंदिर आहे. इथे हा मंदिर आहे छोटासा. आणि हा माणूस जसा पाया पडतो ना तशीच सिया सेम पाया पडायला बघत होती, पाठी हात घेऊन बघा ती बघा. पण तिला जमलं नाही तसंच पडायला, मग तिने हात जोडून पाया पडली इथे. इथे छानसे मूर्ती आहेत. मंदिर आहे गणपतीचं, देवीचं असं. इथे आता आम्ही खाली उतरून आलो दुसऱ्या पॉईंटला. इथं राजा हिंदुस्थानीची ती शूटिंग झाली ना ते घर आहे खाली ते. आणि जादूला जे लपवलं होतं ना नंतर ऋतिक रोशनचा पिक्चर आहे ते पण घर इथंच आहे. आणि इथून वरूनच दिसतं ते, कारण की तिथे जायला रस्ता नाही आहे. फक्त ते फिल्म सिटीवाले असतात ना ते रस्ता करूनच जाते इथे, नाहीतर तिकडचं सगळं बंद आहे. आणि धुक्यातून एवढंच दिसत होतं, पण तिथून गेल्यावर दिसत होतं असं पूर्ण क्लिअर असं. पण तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे की तिथं आहे म्हणून ते. आणि यही आहे नीचे. बघा काय नजारा आहे मस्तपैकी. झाडच झाड आहेत. खालती खाई आहे इथे आतमध्ये. इथे आवाज घुमतो बघा. हा चला आवाज मला आलं इथे. इथे आवाज ना आला ना, जोरात बोल जोरात. जोराचा इथे आवाज घुमतो. लवर पॉइंट है हा. हे यू बघा, ये मैंगो लेगे. मैंगो देखो, मैंगो जैसा दिख रहा है देखो. हा मँगो लेक आहे. पूर्ण आंब्यासारखा आकार दिसतो बघा त्याचं वरून. आणि खाली सगळं बोटिंग चालू आहे. तिथं बारीक बारीक दिसतं ना ते सगळे बोटिंग करतात. आणि इतक्या वरून तो असा पूर्ण आंब्यासारखा त्याचा राऊंड शेप आहे. आणि वरून खूप छान दिसतो बघा तो. आता वरतून आम्ही खालती आलो. असं बोटिंग करायची होती आणि खाली मंदिर सुद्धा होता देवीचा, तिथे जायचं होतं. मग आम्ही हळूहळू खाली येत होतो. खाली ती ट्रॉफिक पण होती खूप खाली, त्यामुळे आम्ही हळूहळू येत होतो. आणि इतकं सुंदर वातावरण होतं ना तिथलं, खूपच छान होतं. बसलो इथे गाडीत, इथे बसलो. आणि इकडे सगळे लागले लाईन. ट्रॉफिक ये देखो कैसा है, बढ़िया व्यू है. तो वरती गेलेलो आम्ही, तिकडून आता खाली आलो इथे. आता आम्ही बोटिंग करायला चाललोय.
इथे आता आम्ही खाली आलेलो. इथे आम्हाला उतरली गाडीवाल्याने आणि इथे आता 3 पॉईंट आहेत, म्हणजे मंदिर, मार्केट आणि बोटिंग असे 3 पॉईंट आहेत इथेच जवळच आहे. आणि आम्ही आधी बोटिंग करणार होतो कारण की 6 वाजले होते आणि अंधार होणार होता, त्यामुळे आम्ही आधी बोटिंग केलं. इथे शाळेच्या स्पर्धा चालू होत्या, 15 ऑगस्ट होता ना, फुटबॉलच्या स्पर्धा चालू होत्या आणि इथं आम्ही चाललेलो तिकडे बोटिंगसाठी. आणि वातावरण इतकं छान होतं ना, नुसते क्लाऊड होते सगळीकडे डोंगरात सगळं, आणि ते धुकं नव्हतं आणि असं पोल्युशन तर अजिबात नाही, नुसतं गार वातावरण. आणि पाऊस पडत होता तर खूप थंडी वाजत होती. निशूला पण एकदम थंडी वाजायला लागली. मग शाल घेतली आम्ही येताना तिथे तिला, मग तिने अंगावर घेऊन ठेवलेली अशी. आणि ते आम्ही असं जात होतो इथून. आणि इथे नंतर येणार आहोत, आधी बोटिंगसाठी. इकडे फुल गर्दी आहे. इथे हा मार्केट आहे, इथला कपडे आहेत आणि असं ज्वेलरी वगैरे आहेत. बाकीचे असे ते दुसरी मंदिरात कसं आपण टिक्के वगैरे लावणारे असतात, ते इथे कोणच नव्हतं. कोणीच नव्हतं, फक्त अशी दुकानच होती इथे. असं हारबीर असं काहीच नव्हतं इथे, फक्त प्रसाद घेऊन जायचं होतं आतमध्ये, एवढंच होतं. म्हणलं आधी आपण बोटिंग करूया, मग आरामात आपण मंदिरात जाऊया आणि थोडा वेळ बसूया, असं मारीच्या आधी बोटिंगचं चाललेलं. आणि बोटिंगमध्ये इथे कशी आहे माहिती आहे, फक्त 300 रुपयाचा एक राऊंड आहे, 400 रुपयाचा एक राऊंड आहे, आणि कसं जर मोठा राऊंड पाहिजे असेल तर 500 रुपयाचा असं एक राऊंड आहे इथे हा. आणि पाणी एवढं थंड होतं आणि खूप जो वरून दाखवलेला ना मँगोच्या आकाराचा तलाव, तो हा तलाव आहे. मध्ये बसले आता आम्ही बोटिंग करणार. व्ह्यू बघा कसा छान आहे. इकडे आम्ही बसलोय, इकडे सिया बसिया, सिया ऐकत हाय मम्मा. इथे बसले आता आम्ही बोटिंग करायला, आणि तुम्ही पण मजा घ्या बोटिंगची. इथे निशू बसले, मस्त वाटते ना, एकदम भारी. आपण तिथे गेलेलो ना वरती, ते वरती टॉवर आहे ना, तिकडे वरती गेलेलो आम्ही. झूम तिथे वरती गेलेलो, हे जे टॉवर दिसतात ना तिथे गेलेलो. आता तिकडून सगळं पॉइंट बघून आलो. आता आम्ही लेक मध्ये आहोत. हेच ना ते मँगो लेक ते वरतून बघितलेलं ना मँगो लेक, तो हा मँगो लेक आहे. इथं सगळी बोटिंग होते. वरून एक एवढंसं छोटस दिसत होतं, आता केवढं मोठं दिसतंय, काय भारी. मजा येते मजा. तिथे फिश आहेत हा, डिशेस याला दाखव जाताना. एक नंबर दिसतोय, एक नंबर. किया जाता है इसको, माता की नैन से बनी हुई झील है. ओके. तिकडे मंदिरात आमचा राऊंड मारून झालाय आता. आता इकडे चाललोय आता आम्ही आमच्या तिकडे उतरायला. आता इथे ह्याच्यात मच्छी पण आहेत, फिश आहेत. असं जन्नत मध्ये आल्यासारखं वाटतं, मस्त वेगळी भारी. आणि एकदम क्लायमेट भारी गार आहे एकदम, हवा पण एकदम फ्रेश, दिल्ली पेक्षा फ्रेश है हवा. हाँ बहुत. वो अंदर आते ही पता चलता है ना, गोले कह सकते हैं फिर. सब क्या है, ये क्लाइमेट की वजह से हो गया. हाँ, क्लाइमेट चेंज हो रहा है, सही कह रहे हो. क्लाइमेट चेंज हो गया, प्लस ये फिर क्राउड भी ज़्यादा हो गया ना सर. क्राउड तो है ज़्यादा, बहुत ये ज़्यादा है ना, यहाँ फैक्ट्री का कोई सीन है नहीं. माझ्या पाठचा नजारा. इथे सिया आणि बाहेर असले यहाँ पहले हम पंखे नहीं चलाते सर. शे फिश बघ केवढे आहेत.
छान आहे ते. इथे मंदिरात आलो होतो पण शूटिंग करून देत होतं मी, फक्त थोडंसं दाखवते. आमचं इथे दर्शन वगैरे झालेलं आणि आम्ही मंदिरातून बाहेर आलेलो, कारण की आतमध्ये कॅमेरा मोबाईल वगैरे सगळं बंद आहे मंदिरात. फक्त दर्शन घ्यायचं आणि बाहेर यायचं असं होतं, त्यामुळे आतमधलं काय तुम्हाला दाखवू शकलं नाही. आणि मोठमोठ्या घंटा आहेत तिथे आणि जागृत आहे मंदिर ते, आणि एकदम सरळ लाईनीने जातात. आधीमध्ये कोण घुसत नाही, असं एकदम शांतपणे जायचं. सगळ्यांना आरामात दर्शन भेटतं, प्रसाद भेटतं. खूप छान वाटले दर्शन घेऊन आम्हाला. आणि आता आम्ही ना मार्केटमध्ये जात होतो. इथला फेमस मार्केट आहे, इथं शूटिंग वगैरे होतात ह्या मार्केटमध्ये. तिकडे आम्ही चालत जात होतो. रात्री संध्याकाळचं 6 नंतर इकडे गाड्या सगळ्या बंद असतात. पूर्ण मार्केट म्हणजे माणसाने चालण्यासाठीच रस्ता असतो तिथे. गाड्या वगैरे खालच्या साईडनं जातात, वरून काही गाड्या नाही. एक लाईनच फक्त गाड्यांची आणि बाकीची सगळ्यांना चालणाऱ्या माणसासाठी आहेत. इथे आम्ही मार्केटमध्ये शिरलेलो. मार्केट आहे. पाऊस पडायला लागला बारीक बारीक परत. ही मस्जिद आहे इथली. अजून गर्दी बघा किती आहे, 9 वाजलेत तरी. दुकानं पण अजून इथे चालू आहेत, मार्केट वगैरे. आता आम्ही घरी निघालोय, हॉटेलला चाललोय आम्ही. आता आमचा दिवस संपला इथला. आता जाऊन झोपायचं रूम मध्ये. आता गाडीमध्ये बसणार मी जाणार. हीच पार्किंग आहे. इथे आता आम्ही हॉटेलमध्ये आलो होतो आणि बाहेर खूप जोराचा पाऊस पडत होता. इतका की काय खूप विचारच नका, इतका आम्ही भिजत आतमध्ये आलो. आणि इथे आम्हाला उद्या सकाळी पण लवकर जायचं आहे. 6 वाजताच मंदिरात दर्शन घ्यायचे. इथे 2 मंदिरं आहेत, तिकडे जायचं आहे उद्याची ट्रिप्स संडेची. आणि आता इतके दमलो होतो ना, कारण की आम्ही सकाळी 5 वाजता उठलो होतो. ते संध्याकाळी आता आम्हाला 10 वाजलेत. इतका वेळ आम्ही फिरतच होतो. इथले सगळे नैनितालचं इथलं सगळं आहे ना, ते आम्ही एका दिवसात सगळं कवर केलं. इतकं छान वाटलं फिरायला. आणि जो गाडीवाला केलेला ना, त्याने पण आम्हाला इतकं सुंदर दाखवलं ना इथलं सगळं. म्हणजे प्रत्येक पॉईंट थांबून आम्हाला सगळं पॉईंट दाखवून त्यांनी आम्हाला सगळी व्यवस्थित माहिती दिली इथे. आणि आम्हाला उद्याचं पण त्याचीच भावाचीच गाडी आहे, तो नेणार होता मंदिरामध्ये. आणि त्याने आता आमचं दिवसभर फिरवले. आमचे 2,500 रुपये घेतले. सगळं बोटिंग वगैरे सगळं त्यात फिरवणं सगळं होतं त्यात. त्याने आम्हाला चांगलं हॉटेलमध्ये पण जेवायला नेलं होतं. आणि खूप सुंदर सगळं प्रवास झाला आजचा. तर उद्याचा आम्ही नंतरचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. जर आवडला असेल हा ब्लॉग तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. बाय.